नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सगळेजण विचारत होते, मॅडम तुम्ही क्लास कधी घेणार, घ्या ना, आम्हाला सांगा ना. त्यामुळे 12 आणि 13 जुलै रोजी मी क्लास ठेवला आहे. सेकंड सॅटरडे आणि संडे. नेहमीप्रमाणे सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 या वेळात क्लास असेल. स्टेशनपासून जवळ आहे. टेक्निकल फंडामेंटल सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. ज्यांना कोणाला क्लासची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी फोन नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही क्लाससाठी चौकशी करू शकता. आज मार्केट थोडंसं सुस्तीतच होतं की थकलं होतं असं म्हणावं लागेल. सुरुवातीला अगदी थोडीशी तेजी होती, ती तेजी नाहीशी झाली आणि नंतर 500-550 पॉईंटपर्यंत मार्केटमध्ये मंदी आली. आणि आज मंदी येईल अशी अपेक्षा नव्हती. सगळ्यांना वाटत होतं की कन्सॉलिडेशन होईल. कदाचित लोकांचा जो स्टॉप लॉस त्यांनी पकडला असेल 25,500चा, त्या 25,500च्याही खाली मार्केट गेलं. त्यामुळे तो स्टॉप लॉस हिट झाल्यावर मार्केट जास्ती प्रमाणात पडू लागलं. पण एवढं मार्केट वाढलं आहे त्यामुळे हे तर सगळं मार्केट आहे म्हणजे होतच राहील. काय सकाळी बातम्याही खूप होत्या, सगळ्या सांगता आल्या नाही. बऱ्याचशा बातम्या मी ब्लॉगमध्ये दिल्या आहेत. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ज्या काही उरलेल्या गोष्टी असतील त्या ब्लॉग फॉलो करू शकता तुम्ही आणि तिथून त्या बातम्या पाहू शकता. JSPL जिंदाल स्टील पॉवर अंगूर प्लांटमध्ये गॅल्व्हनायझिंग लाईनमध्ये त्याने कामकाज सुरू केलं. या प्लांटची क्षमता आता 6 मेट्रिक टन पर ॲनम एवढी झाली आहे. झायडस लाईफ हिने टॉरेंट ऊर्जा 2025मध्ये किंवा टॉरेंट ऊर्जा 25मध्ये 22.06% स्टेक 3.9 कोटीला घेतला. क्रॉम्प्टन ग्रीव्स कन्झ्युमरने कॅप मॅक्स 2 SMFD हा AC कपॅसिटर ब्रँड B2C मार्केटमध्ये लॉन्च केला. B2C मार्केट म्हणजे बिझनेस टू कस्टमर. व्हेसुवियस यांच्या विशाखापट्टणम युनिटमध्ये कमर्शियल ऑपरेशन्स सुरू झाले. मार्क्सन्स फार्माच्या सबसिडियरीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटला US FDA कडून EIR मिळाला. या प्लांटचे इन्स्पेक्शन 16 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत झालं होतं. एलँटीटेकने थायसेम बरोबर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर पुणे येथे सुरू करण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली. गोदरेज प्रॉपर्टीजनी पानिपत इथे 43 एकर जमीन 600 कोटींना खरेदी केली. AU स्मॉल फायनान्स बँकेने LIC बरोबर करार केला. भारतात
लाईफ इन्शुरन्सला प्रोत्साहन देण्यासाठी हा करार करण्यात आला. NHPC, NDSA आता NDSA ही काय आहे तर नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटी. NDSAने 250 मेगावॅटच्या युनिटला कमर्शियल ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी मंजुरी दिली. व्होडाफोन आयडिया ही 23 शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने 5G सेवा लॉन्च करेल. आज IIPचा डेटा जाहीर झाला. तो मंथ ऑन मंथ लेवलवरही कमी आला आणि इयर ऑन इयर बेसिसवरही कमी आला. डेटा आला 1.2%. गेल्या वेळेला हा होता 2.6% आणि गेल्या वर्षी याच महिन्यात हा डेटा होता 6.3%. म्हणजे मंथ ऑन मंथ असो किंवा इयर ऑन इयर असो IIP डेटा खूपच खालावलेल्या स्थितीत आला. कॅस्ट्रॉलनी ब्रेक क्लीनर, एअर थ्रॉटल क्लीनर लॉन्च केलं. BELला 528 कोटीची ऑर्डर मिळाली. ITIने BSNL बरोबर 1901 कोटींचा करार केला. NCCला जून 2025 मध्ये 1690.51 कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. आता मार्केट हायवर आहे. अगदी थोडे पॉईंट्स उरले आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये अशी तेजी मंदी अधूनमधून होत राहील. तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि जे शेअर तुमचे प्रॉफिटमध्ये आहेत ते शेअर विकले पाहिजे आणि कमकुवत शेअर जे तुमच्याकडे आहेत ते काढून टाकून चांगले शेअर त्या जागी ॲड करून तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघूया उद्या काय होतंय ते. काही IPOचं उद्या लिस्टिंगसुद्धा आहे तर तेही बघायचं आहे आणि मार्केट कसं चालतं तेही आपण उद्या पाहूया. 9:15 वाजता पण सकाळी माझा व्हिडिओ असेलच. त्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. नमस्ते.